धनी धूतपापेश्वर महाराज. परिसरात सुपाऱ्यांची उंच उंच झाडे, तशी ओम नमः शिवाय नमः. तर हा आवाज येतोय या मंदिराच्या बाजूला असलेल्या या धबधब्याचा. श्रीदेव धूतपापेश्वर, अप्रतिम असा धबधबा या डोंगरातून वाहत येतोय. हे बघा, भाविक दर्शनासाठी आपण असा बाहेरच्या दिशेने निघालेलो आहोत. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मंडळी, आपला हा कोकणातला दुसरा दिवस. काल आपण मार्लेश्वराचं दर्शन घेतलं, सप्तेश्वर, तसंच तिथे आपण कर्णेश्वराचं देखील दर्शन घेतलं. आणि आज आपण आलेलो आहोत राजापुरात. आणि राजापुरात आपण धोपेश्वराचं दर्शन घेणार आहोत, म्हणजेच धूतपापेश्वर. हे राजापूरमधील प्रसिद्ध असे मंदिर आहे. तर तिथे आपण आता दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. चला आता आपण जाऊन धूतपापेश्वराचं दर्शन घेऊया. तर मंडळी, ही आपल्याला समोर कमानी दिसते आहे, श्री श्रीदेव धनी धूतपापेश्वर महाराज यांचा हा गेट आहे. आणि एका गेटमधून आपण आता आज जाऊन धूतपापेश्वराचे दर्शन घेणार आहेत. तसे इथे बघा, घरोघरी स्टॉल्स आहेत, नारळ वगैरे, बेल वगैरे इथे त्याची सोय आहे. आणि हा रस्ता सरळ जातो मंदिराकडे. आपले मंडळी पुढे चालत आहेत आणि आपण आता हळूहळू पुढे जाऊया. बघा, मस्त असा निसर्ग आहे, नारळा सुपाऱ्याची झाडं, फणसाची झाडं, वातावरण एकदम थंडगार. आता आपण येऊन पोचलेलो आहोत श्रीदेव धूतपापेश्वर संस्थान धोपेश्वर या मंदिराजवळ. आणि बघा ना, मंदिराच्या या परिसरात सुपाऱ्यांची उंच उंच झाडे, तशीच नारळाची, फणसांची देखील झाडे आहेत. आणि चारी बाजूला पूर्ण ही देवराई पसरलेली आहे. दोन्ही बाजूला हे द्वारपाल आहेत आणि ही घंटा आणि हा समोर हा रस्ता जातो मंदिरात. आता आपण मंदिरात आलेलो आहोत. इथे पाषाणी नंदी ही सुबक अशी मूर्ती आहे. आणि इकडनं आपण आतमध्ये आलो. सगळे आपले मित्रमंडळी श्रीदेव धूतपापेश्वराचं दर्शन घेत आहेत. ओम नमः शिवाय नमः. मंदिरामध्ये आपण धूतपापेश्वराचं दर्शन घेतलं, तसंच आवारात अजून एक शिवलिंग आणि नंदीची बघा सुबक अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. ओम नमः शिवाय नमः. हे आपल्याला मंदिरात येताना जे खांबे दिसले ते पूर्ण जुने आणि लाकडाचे खांब आहेत. आणि त्यांचे खांबावर बघा नक्षीकाम, अप्रतिम असं या खांबांवर काम केलेलं आहे. मंदिर खूप जुनं लाकडाचं आहे. पूर्ण हे जे खांब आहे ते लाकडाचे आहेत. आणि हे मंदिराचा कळस. पण आपल्याला हा आवाज कसला येतोय, तर हा आवाज येतोय या मंदिराच्या बाजूला असलेल्या या धबधब्याचा. पहा, किती प्रचंड असा आवाज येतो या धबधब्याचा. आणि हा धबधबा असाच इथे धो धो करत वाहत जाते. अप्रतिम असा नजारा आपल्याला इथे पाहायला मिळाला आहे धूतपापेश्वर मंदिराजवळ. सुंदर असे धूतपापेश्वराचे दर्शन घेतले. आणि त्याच मंदिराच्या पाठीमागे हे श्री कामेश्वर मंदिर आहे. ते देखील हे शिवलिंग आहे, ते आपल्याला इथे पाहायला मिळेल.
ओम नमः शिवाय नमः. आता आपण या शिड्यानी धबधब्याच्या वरून बाजूलाच असलेल्या दत्ताच्या देवळात आपण जाणार आहोत आणि तिथे दत्तांचे महाराजांचे दर्शन घेणार आहोत. हा बघा, आता आपण हा ब्रिज बनवलेला आहे या धबधब्यावरून. बघा, त्या ब्रिजवरूनच आता आपण चाललो आहे श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठी. हा बघा, ह्या बाजूने हा वरून डोंगरावरून जो धबधबा वाहत येतो तो असा सरळ या ब्रिज खालून वाहत या बाजूला जातो. आणि आपण आता हे धूत पापेश्वरांचे दर्शन घेतले. तेच हे मंदिर श्रीदेव धूत पापेश्वर. या बाजूने आपण आता इथे दत्त मंदिरात आलेलो आहोत. आणि सोबत अशी दत्त महाराजांची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. गेट लावलेला आहे, तर आपण इकडनंच दर्शन घेऊया. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या डोंगर माथ्यावरून वाहत येणारा हा धबधबा आणि आपली मंडळी सगळी त्या धबधब्याजवळ पोचलेली आहेत. आणि आता आपणही देखील त्या बाजूला जाऊया. आपण आता या बाजूला आलेलो आहोत या धबधब्याजवळ जो डोंगरावरून येतो. बघा कसा खळखळ करत वाहत आहे हा धबधबा. आणि पाणी बघा किती एकदम नितळ आहे. पूर्ण खालचा कातळ आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बघा मस्त. आणि हे दत्त मंदिर आपण आताच श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. आणि हा आपल्याला पाहायला मिळतोय तो धबधबा. प्रदीप शिंदे पाणी बघतायत किती खोल आहे. आणि नवनाथ आणि विजय यांची फोटोग्राफी चालू आहे. अप्रतिम असा धबधबा या डोंगरातून वाहत येतोय. सुंदर असे धोपेश्वराचे दर्शन झाले. आणि आम्ही आता या धबधबा पण पाहिला. अप्रतिम असा धबधबा. आणि आता आम्ही इकडनं सगळे मंदिरातून निघत आहोत पुढच्या प्रवासासाठी. सुबक असे मंदिर देखील पाहिले. आणि आता आपण इकडनं मंदिरातून निघूया. तरी आपले मित्र फोटो काय काढायची चुकवत नाही आहेत. एक एक फोटो सोडत नाहीत. बघा प्रत्येकाची पोज बघा. इकडचा परिसर इतका निसर्गरम्य आहे की मन भरतच नाही, तृप्तच होत नाही मन. असं पाय इकडनं उचलतच नाहीत. असं वाटतं 17 वेळा पाहतच राहावं. हे बघा ना, कालभैरवाचं मंदिर, वीरभद्र मंदिर देखील इथे आहेत. अप्रतिम असा नजारा आज आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. श्रीदेव धूत पापेश्वर. ओम नमः शिवाय. मंदिराचा मुख्य गाभारा आपल्याला मंदिराच्या समोर उभं राहिलं ते आपल्याला पाहता येतं. आणि हे बघा भाविक दर्शनासाठी सिद्धपापेश्वराचं दर्शन झालं. आणि आता आपण असा बाहेरच्या दिशेने निघालेलो आहोत. चारी बाजूला झाडच झाडं. सुरेख असा नजारा. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला स्वच्छ अशी सुलभ शौचालय पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी देखील इथे सुविधा आहे. त्याचाही भाविक लाभ घेऊ शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे आपण राजापूरमध्ये धोपेश्वर म्हणजेच धूत पापेश्वराचे सुंदररित्या दर्शन घेतलेलं आहे. तसेच निसर्गरम्य परिसर, मनतृप्त करणारा परिसर आहे हा. आणि इथे शांतताही त्याचप्रमाणे आहे.
आणि अशा प्रकारे मी आपल्याला या माझ्या व्हिडिओमार्फत आपल्याला ह्या मंदिराबाबत थोडक्यात माहिती आणि इकडचं दर्शन देण्याचा प्रयत्न केला, मंदिराचं दर्शन देण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान आणि नवनवीन जर व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीरकीर या चॅनलला जरूर भेट द्या. मंडळी आता आपण कोकणात फिरतोच आहे. तर आता राजापुरात दूधपापेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता इकडनं पुढे जाऊया. बघूया आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतं ते मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. चला मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.